मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. बांगलादेशात अराजक, आपण ही बातमी सर्वांनी वाचली. अर्थात आपल्या अगदीच शेजारचं देश मध्ये हे जे काही वातावरण तयार झालेलं आहे, काय कारण आहे त्याचे, कशामुळे इतकं झालं की त्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावं लागलं. आणि हे आपण सर्वांनी काल बघितलं. गेल्या 15 वर्ष त्या त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. 15 वर्षांची त्यांची जी सत्ता आहे ती 15 मिनिटात नेस्तनाबूत झाली आणि त्यांना देश सोडावा लागला. हे का घडलं? हे का घडलं हे समजण्यासाठी आपल्याला थोडा इतिहास पाहावा लागेल. इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर बांगलादेशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते 1971 साली बांगलादेश स्वतंत्र देश झाला. आणि त्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या लोकांनी, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता त्यांच्यासाठी त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवलं. आता बांगलादेशामध्ये 1972 सालापासून हे आरक्षण चालू आहे. 71ला देश स्वतंत्र झाला आणि 72ला त्यांचं ते आरक्षण चालू झालं. 30% आरक्षण त्यांना, मुक्ती संग्राम ते म्हणतात, त्या लोकांना देण्यात आलं. अर्थात एकूण आरक्षण जर आपण पाहिलं तर ते 56% त्यांचं जातं. मग 10% महिला, 10% आदिवासी, अपंग वगैरे अशा लोकांसाठीचं ते आरक्षण आहे. तर एकूण आरक्षण 56% आहे आणि त्यापैकी 30% आरक्षण हे मुक्तीसंग्रामातील वारसांना होतं. आता 72 सालापासून हे सर्व व्यवस्थित चालू होतं, साधारणपणे 2018 पर्यंत. 2018ला असं झालं की त्यावेळच्या सरकारने हे आरक्षण रद्द केलं. आता रद्द केल्यानंतर त्यानंतर पुन्हा 24 पर्यंत, म्हणजे या वर्षापर्यंत चालू होतं व्यवस्थित. पण 24ला काय झालं की त्यांच्या हायकोर्टनी हे आरक्षण पुन्हा इम्प्लिमेंट केलं, पुन्हा ते द्यावं असं हे केलं. आणि 18ला आणि आता तिथे पंतप्रधान शेख हसीना याच होते आणि त्यांनी ते स्वीकारलं आणि त्यांनी ते लागू केलं. वादाची ठिणगी जी पडली ती इथेच. कारण हायकोर्टाने आरक्षण लागू केलं म्हटल्यावर त्यांनी ते लागू केलं, कारण कोर्टाचा निर्णय तसाच होता. आता बांगलादेशामध्ये असं झालेलं आहे की ती जी मुक्तीसंग्रामात ज्यांनी भाग घेतलेला आहे ते लोक आणि आताची जी काही जे त्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये बसत नाहीत अशी लोक, यामध्ये बरीच तफावत आहे. अर्थातच मुक्तीसंग्रामामध्ये जे भाग घेतलं होतं त्या लोकांची वारसांची संख्या सुद्धा कमी आहे आणि त्यांना रिझर्वेशन किंवा त्यांना आरक्षण आपण म्हणतो ते जास्त आहे. पण इतर लोकांना त्यामुळे असं वाटलं की आपलं अन्याय होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्याच्या विरोधात निदर्शनं केली. युनिव्हर्सिटीमध्ये निदर्शनं असतील, तिथल्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये निदर्शनं गेले काही दिवस आपण त्या बातम्या वाचतो आहोत. आणि हे सगळं चालू होतं. हे सगळं चालू असताना दुसरी गोष्ट अशी घडली की बांगलादेशामध्ये असं आहे की सुरुवातीपासूनच बांगलादेश म्हणजे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्यापासूनच भारताचे आणि बांगलादेशचे संबंध हे मधुर असेच राहिलेले आहेत. आणि आताच्या जे शेख हसीना पंतप्रधान होत्या त्या सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा भारताचे अतिशय मित्रत्वाचे संबंध आहेत. आणि हे सुद्धा काही लोकांना बाहेरच्या, म्हणजे चीन असेल, पाकिस्तान असेल, या लोकांना ते काही तितकंसं पाहवत नाही. पण पुन्हा जर आपण त्यांच्या देशांतर्गत प्रश्नांकडे वळलो तर मला असं वाटतं की हे जे आरक्षण होतं, या आरक्षणावर गेल्या रविवारी सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक निर्णय दिला. आता आरक्षण पुन्हा लागू झालेलं होतं, शेख हसीना यांनी ते स्वीकारलेलं होतं आणि जे काही आरक्षणांतर्गत येत नाहीत त्यांच्यामध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी मग आंदोलन केलं आणि मग ते विद्यार्थी रस्त्यावर उतरले. हे सगळं घडलं. पण सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यातून आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. त्याचं असं झालं की एकूण 56% आरक्षण त्यांनी 7% आणलं आणि यांचं 30% जे आरक्षण होतं स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचं ते 5%वर आणलं. म्हणजे 5% मुक्तीसंग्राम मधल्या लोकांना आणि 2% इतर, असे 7%. आणि मग तो एक पुन्हा म्हणजे प्रचंड असा आगडोम त्या ठिकाणी उसळला. बेसिकली होतंय असं की जे काही झालं त्यामध्ये मला असं वाटतं की शेख हसीना यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत. तर त्यांच्या चुका, मला असं वाटतं पहिली चूक त्यांची जी होती, जेव्हा विद्यार्थी आंदोलन करीत होते तेव्हा एक संवाद त्यांनी त्यांच्याशी साधला असता तर ते संयुक्तिक झालं असतं आणि
त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आपल्या मागण्यात कुणीतरी विचार करतोय त्याच्यावर, आणि ते पण आपल्या देशाचा पंतप्रधान. तर यातून संवादातून अनेकदा मार्ग निघतात. तर ते तसं काही घडलं नाही. त्यामुळं विद्यार्थी आंदोलन करत राहिले, शेख हसीना या त्यांचं काम करीत राहिल्या. त्यामुळे तिथे एक दरी निर्माण झाली. दुसरी गोष्ट अशी झाली की जानेवारीमध्येच तिथे निवडणुका झालेल्या आहेत आणि ह्या निवडणुकांवर सर्व विरोधी पक्षांनी तिथले बहिष्कार टाकलेला होता. आणि त्यांना असं वाटत होतं की ह्या ज्या आहेत शेख हसीना, ते विरोधकच नसताना निवडून आलेले आहेत, त्याला काही अर्थ नाही. आणि पण बहिष्कार तर विरोधी पक्षांनी टाकला होता. त्यामुळं विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सुद्धा एक संवाद साधणं अपेक्षित होतं, ते सुद्धा त्यांनी केलं नाही. आणि तिसरं म्हणजे त्यांच्याकडे आपण बघितलं या देशांमध्ये सेना म्हणजे आर्मी, या सेनेचा खूप मोठा सहभाग असतो. आणि त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा फार मधुर संबंध होते असंही नाही. आणि हे सगळं होत असताना जे कोणी बाकीचे म्हणजे त्यांची बांगलादेश नॅशनल पार्टी असेल, अर्थात ते विरोधकच आहेत. त्यानंतर जमात उल इस्लामी असेल, त्यांचं ते तर कट्टरपंथी आहेत. तर ह्या सगळ्यांचा जो प्रयत्न चाललेला होता की शेख हसीना यांचं सरकार जे आहे ते फार काळ चाललं नाही पाहिजे, यासाठी त्यांची एक मनाची तशी इच्छा होतीच. अर्थात ह्या तीन गोष्टी, ह्या तीन चुका की संवाद न साधणं, आणि ह्या तीन गोष्टी इंडिकेट काय करतात, तर ते हुकुमशहा असल्यासारखं थोडा वावर त्यांचा निश्चितपणे झाला. आणि त्यामुळे असंतोष हा प्रत्येक बाबतीत, प्रत्येक स्तरावर वाढत गेला. आणि एक वेळ अशी आली की तो असंतोषाने हिंसक वळण घेतलं, आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतलं की सैन्याला सुद्धा शेख हसीना यांना सांगावं लागलं की आता आमच्या हातात काहीही नाही, आणि त्यामुळे तुम्ही सुरक्षित जागी जाणं हेच योग्य आहे, कारण आम्ही तुमचा बचाव करू शकत नाही. आणि ते सिद्ध सुद्धा झालं. तुम्ही पहा की शेख हसीना देश सोडून इथे हिंडणला आल्या. आपल्या इथे गाझियाबाद जवळ जो मिलिटरीचा आपला एअर बेस आहे तिथे त्या आल्या, आणि काही मिनिटातच त्यांच्या घरामध्ये ते आंदोलक घुसले. आणि आंदोलक घुसून त्यांनी हायदोस केला. ह्याची आपण चित्र सर्वत्र पाहिली. कोणी बेडवर पडलेलं आहे, कोणी तिथे चिकन खात आहे किचनमध्ये जाऊन, कोणी तिथे बदकं उचलून नेत आहे, तोडफोड चालूच आहे, जाळपोळ सुरूच आहे. म्हणजे मिलिटरीने त्यांच्या जे काही त्यांना इनपुट्स दिले होते ते सत्य होते असं मानायला हरकत नाही, पण ते घडलंच ना लगेच. पण हे सगळं जे झालं ना, तर आपण म्हणतो ना, शब्द हे शस्त्र आहे, ते अतिशय जपून वापरलं पाहिजे. तर ते एका शब्दामुळे ही सगळी सुरुवात झाली. तो शब्द जो आहे तो रजाकार. म्हणजे रजाकार हा शब्द आपण ऐकलेला आहे. आपल्याकडे निजामाचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्याच्या मिलिटरीला रजाकार असंही म्हणायचे. पण इथे हा रजाकार शब्द जो आहे बांगलादेशच्या संदर्भामध्ये, जेव्हा बांगलादेशात स्वातंत्र्य हे लढा चालू होता, तेव्हा जे पाकिस्तानला मदत करत होते त्या लोकांना रजाकार म्हटलं जातं. आणि इथं शेख हसीना यांनी एक चूक अशी केली की त्या म्हणाल्या की यांच्याशी काय चर्चा करायची, हे काही विद्यार्थी नाहीत, हे रजाकार आहेत. अर्थात तुम्ही जर विचार केला तर रजाकार म्हणजे देशद्रोही त्यांच्या दृष्टीने असंच झालं ना, कारण ती दुसऱ्या देशाला मदत करतात. आणि तिथे मग हिंसेचा आगडोंब जो उसळला तो सर्वांच्याच नियंत्रणाच्या बाहेर गेला. आणि सध्या जे आपण जे पाहतो आहोत ते सर्वत्र घडलेलं आहे. आता यातून अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे जे काही आरक्षण आणि त्यातल्या सरकारी जागा या संदर्भात जे काही चाललेलं आहे, तिथे आहेत किती हो अशा जागा? साधारणतः बांगलादेश पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्या जागा भरतं दरवर्षी, त्या साधारणतः 3,000 जागा आहेत. या 3,000 मध्ये 30% रिझर्वेशन म्हणजे 1,000 जागा आहेत. आणि ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1,000च्या 1,000 जागा भरल्या जात नाहीत. हा फार फार तर 200 जागा त्या ठिकाणी मुक्ती संग्रामांच्या वारसांतर्फे भरल्या जातात. म्हणजे त्यांची तेवढी गरजही नाही आहे, तेवढे ते वारसांमध्ये तेवढे लोकही नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एक बहुसंख्य लोक आहेत की ज्यांना यामध्ये यायचं आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये यायचं आहे. तर असंतोष हा असणारच आहे, आणि तो तसा असंतोष होताच, तो झाला. आणि ह्यामुळे हे सगळं झालेलं आहे. यातून काय शिकण्यासारखं आहे? तर शिकण्यासारखं एवढंच आहे की हुकुमशहा वृत्तीची जी माणसं असतात ती संवाद साधत नाहीत, आणि त्यामुळे त्यांनी संवाद हा साधला पाहिजे. वेळच्या वेळी प्रश्न सोडवले जातात. आता आपल्याला जर विचार करायचा झालेल तर बांगलादेश आणि भारत यांची सीमा जी आहे ती 4,500 किलोमीटर सीमा आहे. त्यामुळे आपल्याला काय तोटा होणार आहे याचा? तर आपला
ला तोटा असा होणार आहे की इथून घुसखोरी वाढण्याची शक्यता आहे. कारण 4,500 किलोमीटर एवढ्या मोठ्या सीमेवर सैन्य तैनात करणं हे इतकं सोपं नाही. आणि आगीत म्हणजे डोळ्यात तेल घालून ते सगळं पाहणं हे इतकं सहज शक्य नाहीये. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स राहणारच आहेत. त्यामुळे भारतासाठी ही एक प्रकारे तशी डोकेदुखीच आहे. कारण शेख हसीना यांच्या आणि भारताचे असलेले मित्रत्वाचे संबंध यामुळे अनेक गोष्टी सुलभ होत्या. पण जे चीनला हवं आहे, की भारताच्या आजूबाजूची जी सगळी राज्य आहेत त्यांच्यामध्ये अशांतता राहावी आणि मग त्यामुळे भारतावर एक दबाव आणता येतो. तर त्यात थोडंफार त्यांना या संदर्भात मदत ही होणार आहे. अर्थात आपला देश सुद्धा सक्षम आहे आणि त्यामुळे ते तो प्रश्न निश्चितपणे हाताळतीलच चांगल्या प्रकारे याच्याबद्दल खात्री आहे. पण हे जे काही घडलं आणि जे काही आपण म्हणतो, की साधारणतः कट्टरवादी लोकं किंवा जी विरोधी पक्षातल्या काही लोकांचा असलेला सपोर्ट किंवा त्या तिथल्या मिलिटरीचा सुद्धा. कारण विद्यार्थी असं करणार नाहीत. विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे करूच शकत नाहीत. जो हिंसाचार, जी जाळपोळ, जे नुकसान जे झालेलं आहे, जे चालू आहे, त्याला हायदोस हा एकच शब्द आहे. आणि हे सगळं त्यात कुणीतरी वेगळे घटक निश्चितच आहेत, हे मात्र दिसतं आहे. त्यामुळे सुरुवात कुठून झाली आणि कुठपर्यंत हे सगळं चाललेलं आहे, तर हे याचा विचार करता इतर राज्यकर्त्यांनी आणि इतर देशांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे. कारण शांती ही सगळ्यांना प्रिय असते आणि शांती असेल तरच प्रगती होते. त्यामुळे कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही प्रांतामध्ये शांती असणं आणि त्या शांतीतून प्रगती होणं हेच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे बांगलादेशपासून आपण हा सर्वांनीच जगातल्या सर्व राज्यांनी हा सर्व राष्ट्रांनी हा धडा घेण्याची अतिशय गरज आहे असं मला वाटतं. विशेषतः राज्यकर्त्यांनी संवाद हा वाढवला पाहिजे आणि वेळच्या वेळी प्रश्न जर हातावेगळे केले तर ते प्रश्न अकरा-विकरा रूप धारण करत नाहीत, जे या ठिकाणी केलेलं जे अकरा-विकरा रूप या ठिकाणी धारण झालेलं आहे. आणि त्यामध्ये अनेकांचे बळी गेलेले आहेत. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे ती. आणि त्यामुळे सर्वांनीच या संदर्भात एक विचार करावा या असं मला वाटतं. आज मी या ठिकाणी थांबतो. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद. आणि एक लवकर आपण 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे. अर्थात याचं श्रेय सर्व श्रेय हे प्रेक्षकांचंच आहे. ते नेहमी व्हिडिओ पाहतात आणि या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. धन्यवाद.